जय हिंद दोस्तांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला कोन जो आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले असतात. असाच एक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे आणि फॉर्म्युलाच्या रूपाने तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. घड्याळात 11:30 वाजले असता घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. कोन बरोबर 60h वजा 11m भागिले किती 2. आता h म्हणजे काय दोस्तांनो, h म्हणजे असणार तास आणि m म्हणजे काय असणार दोस्तांनो, असणार आहेत काय मिनिट. आता इथं h म्हणजे दोस्तांनो काय येणार आहे 11 आणि m म्हणजे काय येणार आहे दोस्तांनो, ते येणार आहे किती 30. आता फक्त या ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून टाकायच्यात आणि मग मला कोन काढता येणार आहे. तर आता इथं काय होणार दोस्तांनो, 60 गुणिले h, h म्हणजे किती आहे दोस्तांनो 11 वजा 11 गुणिले मिनिट म्हणजे किती 30 आणि भागिले मला करावं लागणार आहे किती 2. आता हे जर मी सोडवीन 60 गुणिले 11 किती होणार आहे 660 वजा 11 गुणिले 30 होणार 330 आणि भागिले किती करावं लागणार आहे मला 2. आता 660 वजा 330 केल्यानंतर मला प्राप्त होणार आहे 330 भागिले किती 2 आणि जर मी काटासाठी करीन तर अल्टिमेटली 2 1 2 2 1 2 नंतर हातचाला गेला तिकडं 2 गुणिले 6 12 इकडं आलं 1 आणि मग 165 डिग्री एवढा जो कोन आहे तो तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांनो ते असणार आहे पर्याय सी.